मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करावं। श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा आयोजित करण्यात आलेल्या शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव भाऊसाहेब देशमुख यांच्या 127व्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं त्याच पद्धतीनं शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्याकरता ह्या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आपल्या राज्याचे गौरवशाली मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेले आणि ह्या शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धन देशमुख साहेब, मंचावर आतापर्यंत आपल्या सर्वांसोबत उपस्थित होते ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते केंद्र सरकारचे राज्यमंत्री सन्माननीय प्रतापराव जाधव साहेब, मंचावर उपस्थित सन्माननीय अशोकराव जुईके, आमचे सहकारी मित्र सन्माननीय संजयजी कुटे, विशेष करून आत्ताच ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला ह्या ठिकाणी मिळालं ते ज्येष्ठ संगणकशास्त्रज्ञ आदरणीय डॉक्टर विजय भटकर साहेब, डॉक्टर अनिल बोंडे साहेब, श्री बळवंत वानखेडे साहेब, मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय परिणयजी फुके, सन्माननीय सुलभाताई खोडके, सन्मान्य चंदूभाऊ यावलकर, सन्मान्य प्रवीण भाऊ पोटे, राजेशजी वानखडे, माझे मित्र प्रतापदादा अडसड, शिवाजी शिक्षण संस्थेचे सन्मान्य केशवराव मेतकर, सन्मान्य जे व्ही पाटील साहेब, गजाननराव फुंडकर साहेब, दिलीपराव इंगोले, हेमंतराव काळमेक, सर्व शिवाजी शिक्षण संस्थेची संचालक मंडळी, या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंडळी आणि ह्या कार्यक्रमाकरता उपस्थित झालेले शिवपरिवार सर्व सन्मान्य सदस्य, आपलं सर्वांचे ह्या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो। आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येकाला आदरणीय भाऊसाहेबांबद्दलची पूर्ण माहिती त्या ठिकाणी आहे, त्याच्यामुळे मी आपलं भाषण न देता त्यांच्या जयंतीनिमित्त मी सर्वप्रथम त्यांना विनम्र अभिवादन करतो। आणि विशेष करून या आज अनोख्या अशा सोहळ्यानिमित्तानं शिवाजी शिक्षण संस्थेनं पुढाकार घेतला आणि आदरणीय भाऊसाहेबांचे विचार, आदरणीय भाऊसाहेबांचं कार्य हे घराघरात गावागावात पोहोचण्याचं काम सरकार, आमचे नेते आदरणीय देवेंद्रजीच्या माध्यमातून कसं करताय याच्याबद्दल आपणास या ठिकाणी सांगण्यास उभा आहे। या ठिकाणी मला अजूनही आठवते की आदरणीय भैयासाहेबांनी त्या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांसमोर एक प्रस्ताव मांडला होता की भाऊसाहेबांचं जन्मगाव असलेलं त्या ठिकाणी एक त्यांच्या कृषी महाविद्यालयाची निर्मिती व्हावी। माननीय मुख्यमंत्र्यांनी कुठलाही वेळ न लावता त्या ठिकाणी कृषी महाविद्यालयाला परवानगी दिलेली आहे आणि राज्यमंत्री महोदयाची सूत्र देत असताना मला त्यांनी त्या स्पष्ट सांगितलं की शिवाजी शिक्षण संस्थेचं कुठलंही सकारात्मक काम आलं तर ते प्रायोरिटीवर त्या ठिकाणी झालं पाहिजे, कारण आदरणीय पंजाबराव भाऊसाहेब देशमुखांच्या माध्यमातून ह्या शिक्षण संस्थेची निर्मिती ह्या विदर्भात झाली आणि खऱ्या अर्थानं भाऊसाहेबांनी संपूर्ण आपलं आयुष्य बहुजन समाजाला दिशा देण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलं। आज आपण जर का बघितलं तर ह्या ठिकाणी वेगवेगळे मंचावर कार्यरत असले, मी असो, प्रतापदादा असो, आमचा बुलढाण्याचा आकाशदादा असो, माझे मोठे बंधू संजयजी कुटे असो, त्या ठिकाणी राजेशजी वानखडे असो, परिणयजी फुके असो, अशी अनेक बहुजन समाजातली मंडळी जी समाज क्षेत्रात राजकारणामध्ये काम करत असताना त्यांना योग्य वेळेस योग्य संधी देण्याचं काम देखील राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। आज आपण बघितलं की भाऊसाहेबांनी त्या काळामध्ये काय केलं तर विदर्भातल्या बहुजन क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी चांगल्या शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे, कृषी क्षेत्रात आपली त्या ठिकाणी प्रगती झाली पाहिजे, याकरिता वेगवेगळे प्रकल्प त्या ठिकाणी राबविले। आज त्या कार्याची अंमलबजावणीचं काम करण्याचं काम राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब करत आहेत आणि अशा खऱ्या जनसेवकाचा सत्कार आज भैयासाहेब आपण आणि शिवाजी शिक्षण संस्थेच्या सर्व संचालक मंडळीनं केलं, याच्याकरता मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो। त्याच पद्धतीनं माझ्यासारख्या देखील एक राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कार्यकर्त्याला 5-5 विभागाची जबाबदारी त्या ठिकाणी राज्याची दिली, याच्याकरता आदरणीय देवाभाऊंचं मनपूर्वक अभिनंदन करतो। ही जबाबदारी तर भाऊ आपण दिली, परंतु अमरावतीकरांचं म्हणणं वेगळं आहे। त्यांचं म्हणणं आहे ज्याचा मामा अमरावतीचा असतो त्याला राजकारणामध्ये जास्त संधी मिळते। योगायोगानं माझे देखील मामा आहे आणि त्यातल्या त्यात मामाच्या गावातली पोरगी केली तर अजून जास्त संधी मिळते, त्याच्यामुळे इतकी मोठी संधी आपण राजकारणात मला या ठिकाणी दिली, याच्याबद्दल आपलं मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करतो। आपल्या सर्वांचा हा गमतीचा भाग झाला, जास्त वेळ न घेता या ठिकाणी एवढंच सांगतो की महाज्योतीसारखी एक बहुजन समाजातल्या मुलांना शिक्षण आणि रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारी संस्था देखील माननीय मुख्यमंत्र्यांनी या राज्यामध्ये सुरू केली। त्याचा जास्तीत जास्त फायदा
प्रसार आणि प्रचार आपल्या ह्या संस्थेच्या माध्यमातून झाला पाहिजे, अशी मी संस्थेला देखील या ठिकाणी विनंती करतो. आज आपण सर्वजण जाणतो की भाऊसाहेबांचं काम अपरिमित होतं. त्या ठिकाणी अनेक सकारात्मक निर्णय त्यांनी त्या काळामध्ये घेतलेले होते, ज्याचा आज फायदा आपल्याला ह्या ठिकाणी होतो. आजच्या ह्या जयंतीच्या निमित्तानं पुन्हा एक मागणी मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना करतो की साहेब, आमच्या शालेय शिक्षण विभागाचे अनेक विभाग ह्या अमरावती विभागामध्ये त्या ठिकाणी कार्यरत आहेत. कारण अमरावती विभाग आपल्या हा विदर्भातला अतिशय महत्त्वाचा विभाग आहे. या ठिकाणी विभागीय उपसंचालक कार्यालय असो किंवा अनेक 10 ते 12 शालेय शिक्षण विभागाचे वेगवेगळे कार्यालय या ठिकाणी आहे. याची एकत्रित एक मोठं शैक्षणिक संकुल या ठिकाणी उभं करण्यात यावं व त्याला भाऊसाहेब डॉक्टर पंजाबराव देशमुख असं नाव त्या ठिकाणी देण्यात यावं, अशी मी विनंती ह्या शिवपरिवारातील सर्व सदस्यांच्या वतीनं या ठिकाणी आपणाकडे करतो. पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व सन्मान्य शिवपरिवारातल्या सर्व सन्मान्य सदस्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. शिवाजी शिक्षण संस्थेचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो. आचारसंहिता असल्यामुळे भैयासाहेब थोडे बोलू की नाही अशा दिवावस्थेत होते, परंतु भैयासाहेब, मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो, माननीय मुख्यमंत्र्यांनी मला पहिलेच आदेश दिले आहे की शिवाजी शिक्षण संस्थेचं कुठलंही काम आलं तर प्रायोरिटीवर ते त्या ठिकाणी झालं पाहिजे. असे आदेश असल्यामुळे आपल्याकडनं कुठलीही मागणी आली तर निश्चितपणे सरकार ते पूर्ण करणार. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक ऋण व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपितो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. आपली अशीच भक्कम साथ